नमस्ते। भारत माता की वंदे। आज नवी मुंबई पोलीस आयुक्त यांच्या अंतर्गत नशामुक्त नवी मुंबई अभियान प्रारंभ कार्यक्रम होत असताना उपस्थित आपल्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, सुप्रसिद्ध अभिनेते श्री जॉन अब्राहम, आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेशजी बालदी, आमदार विक्रांतजी पाटील, जिल्हाधिकारी श्री अशोकजी सिनगारे, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त श्री कैलासजी शिंदे आणि ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला ते माननीय पोलीस आयुक्त श्री मिलिंदजी भारंबे, त्यांचे सहकारी सहपोलीस आयुक्त संजयजी एनपुरे, अप्पर पोलीस आयुक्त श्री दीपकजी साकोरे, उपस्थित सर्व पोलीस कुटुंबातील उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, सिनियर इन्स्पेक्टर, क्राइम इन्स्पेक्टर, API, PSI, पोलीस आणि प्रामुख्याने आलेले नागरिक, विद्यार्थी, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे कधी कधी कालाची गरज निर्माण होते आणि कालानुरूप काही गोष्टीची गरज भागवली जाते। भूतकाळात काय गोष्टी घडल्या त्या गोष्टीला सगळेच जबाबदार लोक जबाबदार असतात अशातला भाग नाही, परंतु त्या परिस्थितीमध्ये काही ठिकाणी काही लोक हतबल असतात आणि हतबल असलेल्या लोकांच्या परिसरात जे काय घडतं बघण्यापलीकडे त्यांच्या हातात काहीच नसतं। सुदैवानं देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्र सरकारची जी वाटचाल सुरू झालेली आहे ती ह्या 5 वर्षामध्ये रिझल्ट ओरिएंटेड महाराष्ट्र अशा प्रकारचं स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त होईल। मंत्रिमंडळाच्या बैठकीतल्या काही गोष्टी सांगायच्या नसतात अशी शपथ घेतलेली असते, परंतु काही गोष्टी सांगाव्या लागतात। पहिल्याच बैठकीमध्ये देवेंद्रजींनी त्यांच्या दिशा स्पष्ट केली की आम्हाला आरपार जनताभिमुख कारभार करायचा आहे, जनतेची जवळीक निर्माण झाली पाहिजे, जनता दुःखी असता कामा नये। वी मस्ट आन्सरेबल टू द पब्लिक। आणि त्याचीच री माननीय एकनाथजी शिंदेनी सुद्धा ओढली, त्यांचीच री अजितदादांनी सुद्धा ओढली आणि सर्वच मंत्रिमंडळाच्या घटकांना निश्चितपणे समजून चुकलं की आपल्याला याच्या पुढे चुकूनही एखादी चूक करायची नाही। आणि मी जबाबदारीने सांगतो, काही गोष्टीमुळे ह्या शासनाचा कारभार कसा चालेल, कशी आर्थिक घडी पुढे जाईल ही विवंचना बऱ्याचशा लोकांना पडलेली आहे, परंतु अतिशय दूरदृष्टीचा असलेला नेता देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून या राज्याचं अर्थकारण, या जनतेच्या अपेक्षा या पूर्णत्वाला जातील असा माझ्यासारख्या त्यांच्या सहकार्याचा विश्वास आहे। मी मगाशी त्यांना बोलताना बोललो की सुदैवानं आमच्या ह्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जे अधिकारी वर्ग आलेले आहेत, प्रामुख्याने इथले पोलीस आयुक्त मिलिंदजी भारंबे, मी आजच जाहीररित्याने खाजगीरित्या पण मी देवेंद्रजींना म्हटले की यू हॅड चूजन प्रॉपर पर्सन फॉर नवी मुंबई, आणि त्या गोष्टीचा आमच्या सर्व जनतेला सार्थ अभिमान आहे। सर्वसाधारणपणे सांगितलं जातं जो एक्सेल, मोठा एक्सेल ज्या डायरेक्शनमध्ये जातो त्या डायरेक्शनमध्ये दुसरं एक्सेलला फिरावं लागतं। नेताच जर चुकीचा असेल तर त्या ठिकाणी सगळी यंत्रणा चुकीच्या मार्गाने जाते, हा माझा आजवरचा अनुभव आहे। माननीय एकनाथजी शिंदेच्या कालखंडामध्ये एकनाथजी शिंदेची इच्छा नसताना सुद्धा काही गोष्टी चुकीच्या घडल्या आणि मी त्यांना पण बोललेलो आहे की त्यांची हतबलता नव्हती, परंतु काही गोष्टी त्या कालखंडामध्ये सहन कराव्या लागतात किंवा नजरेला चांगले दिसत नसताना त्या गोष्टी लेट गो कराव्या लागतात, परंतु ती परिस्थिती बदललेली आहे। आज माननीय देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार
या तिघांनी निश्चय केलेला आहे आणि मंत्रिमंडळाच्या सर्व सहकाऱ्यांनी त्यांच्या त्या भूमिकेला दुजोरा दिलेला आहे की भविष्य काळामध्ये महाराष्ट्राचं अर्थकरण, महाराष्ट्राचं एकूण औद्योगिकरण, शिक्षण, आरोग्य या सर्व क्षेत्रामध्ये महाराष्ट्र अग्रेसर राहील. मी एकच सांगतो की शेवटी उडदामाजी कालेगोरे असतातच, 19-20 हा प्रकार असतोच. सगळेच काही 100% तुमच्या इच्छेनुसार काम करतील आणि तुम्हाला ललांबूत ठरतील अशा प्रकारचा कारभार करू देणार नाहीत. काही ठिकाणी असतील पण त्यांना नजरेत त्यांना ठेवले पाहिजेत. आणि मिलिंदजी भारांबेंशी मी नेहमी संपर्कात असतो की बाबा इथे तुमचं काहीतरी तुमच्या घटकांचं चुकीचं चाललेलं आहे आणि ही इज टू चेंज सिच्युएशन. शेवटी एक पोलीस आयुक्त आल्यानंतर काय करू शकतं त्याचं उदाहरण त्यांनी आपल्या पोलीस आयुक्तालयामध्ये ज्या आधुनिक पद्धतीच्या यंत्रणा राबवल्या, दीज आर इक्वलंट टू इंटरनॅशनल डेव्हलप कंट्रीज. ज्या विकसित देशांमध्ये जी सिस्टीम आहे तशा प्रकारची सिस्टीम लावण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. यश हे शेवटी जनतेच्या सहवासाशिवाय यश मिळू शकणार नाही. आजचा मुख्य मुद्दा नशामुक्तीचा आहे. आम्ही ज्याला कॉलेजला होतो त्यावेळेला कधी सिगरेट ओढायचं झालं का आमच्या सहकाऱ्यांना ते कुठेतरी अंधारात जाऊन कुठेतरी लपून सिगरेट ओढायला लागेल. आता कॉलेजच्या बाहेर सर्व म्हणजे त्यावेळेला तरुणच होते, आजच्या तरुणीसुद्धा मागे राहिलेल्या नाहीत. माणसाचं स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार नाही. स्वातंत्र्य याचा अर्थ आपल्यावर अधिक बंधनं घातली पाहिजेत आणि जेणेकरून नशामुक्ती म्हणजे दुर्दैवानं म्हणा दारू पिण्याच्या खात्याचा मी 10 वर्ष मंत्री, मगाशी देवेंद्रजींना 10 वर्ष मंत्री होतो. आज महाराष्ट्रामध्ये दारू पिण्याच्या खात्याचा कोणीच मंत्री राहिलेला नाही. आणि ह्या खात्याची प्रगती सांगणं म्हणजे ते स्वतःला दूषण लावून घेण्यासारखं असतं. परंतु मी तुम्हाला एकच सांगतो, 10 वर्ष मंत्री जगाच्या पाठीवर मी फिरलो, जगातल्या सर्व प्रकारचे पेय आणि सगळ्या गोष्टी म्हणजे सिगरेटची मी सांगितली तर 50 नावं मी सिगरेटची बिडी सांगून, पण ते तुम्हाला सांगणार काय गणेश नाईकला एवढी नावं कशी माहिती. परंतु माझं म्हणणं आहे की माणसाने मनाशी बाळगलेली ध्येय पूर्णत्वाला जातात, त्याच्यातून जी किंवा ती करताना जी नशा येते ना ती खरी नशा असते. ह्या नशात सिगरेट, दारू, बियर, रम, जिन, विस्की ह्या सगळ्या बकवास आहेत. आणि म्हणून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांच्या विद्यमाने ही सुरू झालेली नशामुक्ती अभियान हे यशस्वी होईल याविषयी माझ्या मनात शंका नाही. मी भारांबे साहेबांना बोललो की आपली APMC कृषी उत्पन्न बाजार समिती ती भाजीच्या ट्रकमधून किंवा फलांच्या ट्रकमधून किंवा कांदा बटाट्यामधून ते नशा येत नाही, परंतु लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.